संगमनेर तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षाची मुलाचा मृत्यू झाला आणि त्याच घरी आता आपण आहोत। या परिसरामध्ये घराच्या बाहेर सिद्धेश खेळत होता आणि खेळताना आजी समोर त्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला। आजी स्वतः सोडवायला गेल्या होत्या, त्याला सोडवलं देखील। आजी, नेमकी काय घटना झाली होती काल आणि तुमच्या समोर ही घडली? तुम्ही त्याला उचलून देखील आणलं पण वाचू नाही शकला। आणि वाचू नाही शकले, तेच लय दुःख वाटत। त्याची अवस्था पाहून लय दुःख वाटत। बकरवानी अवस्था केली त्याच्यावर। त्याच्या पुढे काय नाही। किती किती वाजले होते त्यावेळेस? आणि उजेडच होता ना, आम्ही वावरात बाया कामाला राहते, त्या घरी चालल्या आणि मी तिथून वावरातून इथं आले। इथून ही जाळी भरली, इकडे चालले आणि पोरग घरात ठेवलं। ते कवलं की इथं आलं बाई, फक्त कसं इथं होण्याला काही नाही। ते हल्लं म्हणून आम्ही इकडे इकडे पाहिलं, ही पोर म्हणते हल्लं होते म्हणून तिकडे गेले। मी पाहिलं तर तो बसेल त्याला राखण। माग घासपोतर आलं, पोरला उचलून आणलं तर मला धरलं नाही त्यानं। ज्यावेळेस सिद्धेशला तुम्ही बघितलं तेव्हा सिद्धेश आरडाओरडा काही करत होता? नाही हो, त्याचा जीव लगेच घेतला त्यानं, जागेवरच घेतला जणू। मला वाटलं हाय म्हणून मी उचलून आणलं ना त्याला। आरडले सगळे माणसं, गोळा झाले, काय काय दवाखान्यात नेलं गावात। तिथे गेलं, सांगितलं नाहीये म्हण। सिद्धेशचे आई वडील कुठे होते त्यावेळेस, की कोण कोण होतं? वडील वावरात होते आणि बाकीचे घरात होते ना। सिद्धेशला तुम्ही सांभाळाय असं की आई निघून गेल्यानंतर किती वर्ष पूर्वी आईने त्याला सोडून गेली? 1.5 वर्षाचा होता हो। तसं मापाशी कुणाला काळजी, ते कुणाला काळजी सारखं। हा ना ग, लय फार अगं। त्याच्यामुळं सगळं शेतातलं काम सोडलं, पण म्हणलं निदान गाला चार तरी घालावं, काय पोरांपाशीच बसावं का नुसतं। अशा पद्धतीने आजीनं सिद्धेशला वाचवण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु केला पण बिबट्याने तोपर्यंत हल्ला केलेला होता आणि सिद्धेश हा शांत पडलेला होता। एकंदरीत जर बघितलं, पूर्ण कुटुंब जे आहे ते शोकाकुल झालेलं आहे आणि आजी जे आहेत त्यांना अश्रू देखील अनावर होत आहेत। कॅमेरा पर्सन अभिजितसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।